कालहर कष्टहर दुःखहर दारिद्र्यहर सर्व पापहर सर्व रोगहर। ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव। नमस्कार, तुमचं 12 ज्योतिर्लिंग ह्या प्रवासात खूप खूप स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, महाकालेश्वरचं दर्शन केलं आहे। आता आपण आलो आहोत आपल्या 4थ्या ज्योतिर्लिंगकडे, जे आहे घृष्णेश्वर। आणि हे आहे मागचं घृष्णेश्वरचं मंदिर। काय जरा मागे फिरूया। वेरूळच्या पवित्र भूमीवर आज जिथे भक्तांची गर्दी दिसते तिथे एकेकाळी राहायची एक महान शिवभक्त भीष्म। भगवान शिववरील तिची श्रद्धा इतकी दृढ होती की ती दररोज 101 शिवलिंगाची पूजा करत असे। दिवस गेले, वर्ष गेले, पण तिची श्रद्धा, तिची साधना आणि महादेवावरील तिचा विश्वास कधीच कमी झाला नाही। पण नियतीने तिची कठोर परीक्षा घ्यायची ठरवली। द्वेषातून तिच्या स्वतःच्या बहिणीने तिच्या पुत्राची हत्या केली। सकाळ झाली, संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाला, पण भीष्मा विचलित झाली नाही। तिने अश्रू न ढळता नेहमीप्रमाणे भगवान शिव यांची पूजा सुरू ठेवली, कारण तिला खात्री होती ज्यांच्यावर तिने आयुष्यभर विश्वास ठेवला आहे ते महादेव तिला कधीच एकटं सोडणार नाही। आणि मग तिची पूजा पूर्ण होताच तोच पुत्र जिवंत अवस्थेत तिच्या समोर उभा राहिला। त्या क्षणी भगवान शिव स्वतः प्रकट झाले आणि कायमस्वरूपी इथे स्थिरावले, ज्योतिर्लिंगच्या दिव्य स्वरूपात। आणि आपल्या परमभक्त भीष्माच्या नावावरून या ज्योतिर्लिंगला नाव मिळालं घृष्णेश्वर, म्हणजे आजचं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग। घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन आलो आहोत आणि आमचं अक्षरशः 5 मिनिटात दर्शन झालं आहे। 12 ज्योतिर्लिंगपैकी मी म्हणेल की हे एखादं खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आहे। इथं पिंडीला हात लावून दर्शन घेणं, सिस्टमॅटिक थोडा टाइम देणं दर्शन घ्यायसाठी, असं नाही की डोकं टेकवा पळा ढकला ढकली, काही नाही। खूप भारी घृष्णेश्वरचं दर्शन एकदम भारी झालंय आणि मन प्रसन्न झालं। असं बोलतात ना की असं निघताना मंदिरातून म्हणणार की दर्शन छान झालंय, आणि तसं एक शब्द तसं म्हणून आम्ही निघालोय मंदिरातून बाहेर की वा काय दर्शन झालंय।